तर नमस्कार मंडळी, मी शुभम साली स्वागत करतोय माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तरच फिरायचा प्लॅन होता, पण येतोय ना तर लगेच मित्र बोलते भावा पैसे आणलेस काय. बाबा शब्द ऐकूनच मी आपलं मागे फिरलो. तेवढं मित्र मला चल भावा भरतो मी तुझे पैसे. पण त्याबद्दल त्याची एक अट होती की गाडी तू चालवायची. मी बोललो गेलो भोसड्यात, मी ना गाडी बिडी चालवणार. तो बोला ठीक आहे, मग पैसे मी काय भरणार नाही. याला भावाला लगेच राग आला, मस्करी पण नाही काय करायची मी. मग भावाच्या हाया भोसडा गाडी चालू करून निसर्ग बघत जातोय ना, तोच ह्याला लगेच लागली जाऊ भूक. मग काय दिली यांनी वडापावची ऑर्डर, आणि वडापावची ऑर्डर होईपर्यंत मी मस्तपैकी झोप वगैरे काढली. तेवढ्यात वडापावची ऑर्डर तयार झाली. आणि मग मला विचारतेस भाई खातोस काय वडापाव. मी बोललो तुम्हीच खा, तुम्हीच पैसे द्या. खायचं जरासा आणि बिल भरायला लावचित मला. तेवढ्यात मागे राहिली मंडळी आलीत नाही, बोलते आम्हाला नाही का वडापाव. काय बटाटे संपलेत काका. थोडंसं पुढे जातोय तर बघतोय तर काय समोर हा महाराजांचा रायगड किल्ला. अरे बाबा टॉवर नेटवर्क आला, जर चला चला इथं पटकन, नाही तर जो गर्लफ्रेंडचा फोन येतील तुमच्या. ज्याची कमी होते तो पाऊस आलेला, नशीब मी गाडी चालवत नाही तर पार भिजलो असतो. ए बाबा तू तुझी तिकडे नटव ना, आमच्यात कशाला शहाणपणा करतोय चॉमनी आहे. अशा प्रकारे वालंकोंडी सोडल्यानंतर लगेच पाणीगाव लागला. रस्त्याच्या बाजूला गाड्या दिसल्या, तिथे काका दिसले. काकाने विचार काका हाच आहे का धबधबा. काका बोलले हाच आहे, जा जाऊन मारायचा जाऊन तिकडे. बाय 2 मिनिटं चालतोय नाही तर बघतोय तर काय समोर हा सुंदर नजारा. मस्तपैकी पिक्चरची स्टाईल मारतो. तेवढ्यात पाठीवरून बघतोय तर काय थोडासा वेळ वाया न घालवता वाघ गेलेल्या पाण्यामध्ये, आणि वाघाच्या झेकांड्या जातात बेवड्यासारख्या. भाई ज्यांना पोहणी नाही आणि ज्यांच्या मागच्या भागाला जसं खाज आहे ना, त्यांनी तिथं जाऊच नका, नाही तर डायरेक्ट वरचं तिकीट फिक्स. तर थोडीशी मजा वगैरे केल्यानंतर आता बोललो चला बाबा ना घरी जायची वेळ झालेली आपली. नाहीतर उगाच बोलायला लागेल की भाऊ लवकर निघाला असतं तर वाचायला असतं बिचार. तर जायला निघालो आम्ही, आणि वरती येतोय तर ही लहान लहान पोरं भाई पुलावरनं उड्या मारतायत. भाई बोला आपल्या पण आता इज्जतीचा प्रश्न आलाय. मग आम्ही पण जवळ ठोकल्या 2-2 मस्तपैकी उड्या. मी ठोकतो ना, तोच मित्रांनी पण लगेच जीव दिला माझ्या मागना. मग जरासा जो उलटा पालटा पोहलो, आणि मग आपल्या लक्षात आलं की आता आपला जो वय झालेला आहे. तर महाड तालुक्यात वालनकोंडीच्या पुढे पाणे गावात हा धबधबा आहे. तर हा व्लॉग मी इथंच संपवतोय. नक्की विजिट करा. टाटा बाय बाय, टेक केअर.